लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये मानिनीला पार्थ आणि काव्याचं सत्य कळतं. मानिनीला हे ऐकून खूप वाईट वाटतं. त्यानंतर तिला नंदिनीच्या ऍक्सिडेंट बद्दल सुद्धा कळतं. परंतु या लोकांनी आपल्यापासून सत्य लपवून ठेवलं या गोष्टीचं मानिनीला खूप वाईट वाटतं. ती पूर्णपणे तुटून गेलेली असते. तिचा सगळ्यांवरचा विश्वास उडालेला असतो. या कारणाने मानिनी खूप टेन्शन मध्ये येते. मालिकेच्या पुढील प्रोमो मध्ये नंदिनी म्हणत असते, आयुष्यात कधीही खोटं न बोलणारी मी आज काव्यापासून घरच्यांपासून सत्य लपवतेय. यावर जीवाचं म्हणणं असतं, खरं सांगणं सोपं आहे परंतु सत्य लपवणं तेवढंच गरजेचं आहे. नंदिनी म्हणते, काव्याची डिलिव्हरी सुखरूप पार पडू देत. मी तुम्हाला शब्द देते, जीवा घरातल्या सगळ्यांच्या पायावर डोकं ठेवून नाक घासून माफी मागेन मी. जीवा नंदिनीला मिठीत घेत म्हणतो, फक्त तू नाही आपण. दुसरीकडे आर्या जीवाला काहीतरी भरवत असते आणि दोघेही हसून बोलत असतात. हे सगळं पार्थ लांबूनच बघतो. त्यानंतर आर्या आणि जीवा दोघेही बोलतच जीवाच्या रूम मध्ये निघून जातात. रूम मध्ये जात असताना जीवा मागे वळून बघत असतो की आपल्याला कोणी बघितलं तर नाही ना. परंतु पार्थ त्यांना बघत असतो. हे सगळं बघून पार्थ म्हणतो, जीवा आर्याच्या प्रेमात पडलाय. त्यानंतर तो त्यांच्या मागोमाग जीवाच्या रूम मध्ये जातो आणि समोरचं दृश्य बघून त्याला धक्काच बसतो.